आपणा सर्वांना तारणारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही पुन्हा एक वार नवीन सकाळ त्या स्वर्गीय प्रभूने आपल्या जीवनासाठी दिले. हा प्रभुवार आपल्या जीवनासाठी त्याने दाखवला, म्हणून त्याला सर्वस्वी आदर, त्याला महिमा, त्याला गौरव आणि त्याला सन्मान प्राप्त हो, कारण तो स्तुतीस अत्यंत पात्र देव आहे आणि तो भययोग्य देव आहे. तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू आहे. त्याला किती गौरव द्यावं तितकं थोडंच आहे. ह्यावेळेस आपण एक स्तोत्र वाचणार आहोत आणि आपण समोर जाणार आहोत. स्तोत्र संहिता 93, साम नंबर 93 ह्यावेळेस आपण वाचणार आहोत. परमेश्वराचे महात्म्य. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसले आहे, म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे, तू अनादी कालापासून आहेस. हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या वचनाद्वारे, या स्तोत्र संहितेद्वारे आपल्या सर्वांना तो आशीर्वादित करो. स्तोत्र करता यामध्ये देवाचं महानपण, त्याचं महान सामर्थ्य, त्याचं सार्वभौमत्व या ठिकाणी प्रगट करत आहे की तो कसा राजा आहे. बघा, वचन एक काय सांगतं, परमेश्वर राज्य करीतो. त्याचं राज्य हे असीमित आहे. त्याचं राज्य, त्याला कसल्याही प्रकारची वेळ, कसल्याही प्रकारची सीमा नाही. त्याचं ऐश्वर्य जे आहे ते महान आहे, जे त्याच्या निर्मितीवरून देखील आपल्याला पाहायला मिळतं. आणि विशेष करून तिथे एक उदाहरण दिलंय की परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे, म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. यातून स्तोत्रकर्ता काय प्रगट करत आहे की देव सर्व सामर्थ्य आहे, त्याच्या हातामध्ये सर्व काही आहे, कारण तो सर्वश्रेष्ठ निर्माण करता प्रभू आहे. तो महान राजा आहे. आणि वचन 2 सांगतं की त्याचं राजासन हे सार्वकालिक आहे. तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत आहे. हा असा राजा आहे ज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, जो अल्फा ओमेगा, जो प्रारंभ आणि शेवट, जो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. तो महान राजा, तो महान प्रभू आहे. आणि त्याचं सामर्थ्य आपल्याला वचन 3 आणि 4 मधून आणखी आपल्याला समजतं. इथे सांगितले, परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केली आहे. विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. बघा, जगातील या निर्मितीमधील कितीही अवाढव्य वस्तू असू द्या, किती भयंकर गोष्ट असू द्या, त्या सर्वांमध्ये ज्यावेळेस नदीच्या लाटा किंवा आपण ज्यावेळेस महासागर, समुद्राच्या लाटा ज्यावेळेस आपण पाहतो, त्या किती भयावह आणि किती भयंकर वाटतात. त्याही पेक्षा देव जो सामर्थ्यशाली प्रभू आहे, जो सार्वभौम राजा आहे, तो महान प्रतापशाली राजांचा राजा आहे, त्याच्याविषयी इथं स्तोत्रकर्ता मार्गदर्शन करत आहे. आणि वचन 5 मध्ये, तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. तो अतिपवित्र राजा आहे, जो पापाचा तिटकारा करणारा आहे. आणि म्हणूनच त्याने त्याच्या निवडलेल्या लोकांना डायरेक्टली लगेच त्यांना तारण दिलं नाही, तर त्यांच्या पापाची किंमत त्याने त्याच्या पुत्राच्या द्वारे चुकविली. आणि आपल्याला तारणाऱ्या ख्रिस्तामध्ये त्याने आपल्या पापांची क्षमा आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्यासोबत त्याने स्वतःसोबत त्याच्या आपल्यासारख्या पाप्यांचा त्याने ख्रिस्ताद्वारे समेट घडून आणलेला आहे. तर असा हा राजा आहे जो सर्वश्रेष्ठ आहे, जो सर्वावर राज्य करीतो, ज्याचं नियंत्रण सर्व मानवजातीवर दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या सर्व गोष्टीवर आहे. अशा या महान राजाच्या चरणी येत असताना आपण गांभीर्याने येऊया, त्याची उपकार स्तुती, त्याचं गौरव, त्याची महिमा आपण करूया, कारण तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. फक्त रविवारी मी येत आहे किंवा मी फक्त एक दिवस येतो आणि बसतो आणि मला
ती परंपरा लागली म्हणून नाही, तर तो महान राजा आहे आणि तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे, ज्याने मला या भूतलावर जिवंत ठेवलं. मी जो धूळ माती त्याने धूळ माती होऊ दिली नाही, तर मला या जीवनामध्ये या भूतलावर त्याने आतापर्यंत जिवंत ठेवलं. म्हणून आपण त्या स्वर्गीय प्रभूला गौरव देऊ. त्याने फक्त जिवंत ठेवलं म्हणूनच नाही, तर तो सार्वभौम देव आहे, तो स्तुतीस अत्यंत पात्र राजा आहे, तो महान सामर्थ्यशाली प्रभू आहे. म्हणून आपण यावेळेस आजच्या भक्तीला सुरुवात करत असताना प्रार्थना करू. आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपल्यामध्ये पाळक साहेब आहेत, मंडलिक पाळक साहेब, ते यावेळेस प्रार्थना करतील सुरुवातीची आणि मग आपण पुढे जाणार आहोत. प्रार्थना करूया. पवित्र आणि जिवंत थोरमान सामर्थ्य प्रेमळ प्रिय नीतिमान गौरव प्रभू परमेश्वर दे बापा, आकाशाच्या आणि पृथ्वीचे निर्माण करते आमच्या पवित्र प्रभू, राजांचे राजा, सार्वभौम देवा, आजच्या या नवीन दिवसाच्या सकाळच्या वेळेबद्दल, या प्रभुवाराबद्दल, आठवड्याच्या पहिल्या दिवसाबद्दल मनापासून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या पवित्र नावाचं गौरव करतो. तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. जिवंत दे बापा, गेल्या आठवडाभर तू आमची काळजी घेतलीस. अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर ज्या काही जीवनावश्यक गरजा होत्या त्या देखील तू भागवल्यास. प्रभुदेवा, तू आम्हाला आरोग्य ठेवलं, सुरक्षा दिली आणि आज पुन्हा एक वार दे बापा, या झूम ॲपद्वारे, ऑनलाईन चर्चद्वारे पुन्हा एक वार तुझी गौरवी सेवा करण्याची, तुझी उपकार स्तुती करण्याची संधी आम्हासारख्या अपात्र लोकांना तू पुन्हा एक वार त्या ख्रिस्तामध्ये प्राप्त करून दिली. म्हणून दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. जिवंत दे बापा, जे पवित्र वचन, पवित्र स्तोत्र आज आम्ही ऐकलेलं आहे, प्रभुदेवा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभतं. होय प्रभुदेवा, तुझी लेकरं पवित्र असावीत, त्यांचं जीवन पवित्र असावं, मंडळी पवित्र असावी आणि प्रभुदेवा, पावित्र्याने युक्त होण्या सर्व तुझ्या प्रिय लेकरांनी आणि मंडळींनी तुझी सेवा स्तुती करावी, अशी जी तुझी इच्छा आहे ती समजण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आणि दे बापा, ख्रिस्तामध्ये तू आम्हाला आशीर्वाद दे, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझे विशेष आभार मानतो, कारण दे बापा, त्याच्या त्या कालवरीवरील अर्पणाद्वारे, त्या वधलेल्या कोकराच्या प्रायश्चित्ताद्वारे, दे बापा, त्याच्या सांडले गेलेल्या निर्दोष आणि मौल्यवान रक्ताद्वारे आम्हाला तुझी प्रिय लेकरं होण्याचा अधिकार दिला. आमच्या अपराधांची क्षमा केलीस आणि त्या ख्रिस्तामध्ये आम्हाला तुझी लेकरं होण्याचा अधिकार दिला. म्हणून आम्ही दे बापा तुझे आभार मानतो. प्रभुदेवा, हे आम्ही कधीच विसरू नये यासाठी सहाय्य कर. ज्या ज्या जबाबदाऱ्या तू आम्हाला दिलेल्या आहेत त्या पार पाडण्यासाठी सहाय्य कर. आजचे ऑनलाईन चर्च दे बापा, जे विविध ठिकाणी चालू आहेत त्या आशीर्वादाचे कर. पवित्र वचनातून प्रत्येकाला मार्गदर्शन कर आणि प्रत्येकाने दे बापा रोज पवित्रीकरणात वाढावं, अशी तुझी कृपा आणि अनुग्रह प्रत्येकाच्या जीवनासाठी उद्या, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आजचं होणारं चर्च आशीर्वादच कर, गीत गायन आशीर्वादच कर. तुझ्या प्रिय दासाद्वारे जे काही मार्गदर्शन तू आम्हाला देशील ते समजण्यासाठी तुझी कृपा विशेष आम्हाला लाभू दे, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. पुन्हा एकवर दे बापा, गेलेल्या आठवड्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो आणि येणारा आठवडा अधिक आशीर्वादाचा, अधिक आनंदाचा असू दे, अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. जगभरातील सर्व तुझ्या प्रिय लेकरांना सांभाळ. कोरोना महामारीपासून प्रत्येकाचा बचाव कर आणि प्रत्येकाच्या कार्यात आणि कुटुंबात आशीर्वाद असू दे, अशी विनंती करतो. ही सर्व वेळ तुझ्या हाती देतो. आम्ही आमची नव्याने समर्पण तुझ्या पवित्र हाती करतो आणि ही सर्व प्रार्थना जिवंत पवित्र प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि गौरवी नावात मागतो. म्हणून ऐक बापा. आमेन. आमेन. आपण ह्यावेळेस देवाच्या गौरवाकरिता एक गीत गाणार आहोत आणि ते गीत सगळ्यांच्या परिचयाचं आहे. मराठी गीत आहे. या सर्व मिळून गाऊया गीत वैभवी ख्रिस्ताचे, गीत गाऊ ऐक्याचे, हालेलुया विजयाचे. खूप सुंदर हे गीत आहे, जे संपूर्ण मंडळी जणू काय ख्रिस्ताचं दुसऱ्या आगमन समयी संपूर्ण मंडळी एकत्रित आलेली आहे. ख्रिस्ताचे, त्याची लेकरं, ख्रिस्ताने खंडेलेले त्याची लेकरं एकत्रित येऊन महानाद करत आहे, त्याचा जय जयकार करत आहे. अशा प्रकारे हे गीत आहे आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांना आपण त्याच आनंदाने, त्या आवेशाने ख्रिस्तामध्ये मिळालेले ते महान आशीर्वाद आणि ख्रिस्तामध्ये आपल्यासारख्या अपात्र लोकांना जी मिळालेली दया आहे, त्या सर्वांचं स्मरण ठेवून या गीत गात असताना आपण या गीताच्या बोलांकडे देखील आपले लक्ष असू देऊ आणि ख्रिस्ताचं गौरव आणि त्या स्वर्गीय प्रभूचं गौरव याद्वारे आपण करूया. तर या ह्यावेळेस आपण गीत गाऊया. या सर्व मिळून गाऊया गीत वैभवी ख्रिस्ताचे. या सर्व मिळून गाऊया गीत वैभवी ख्रिस्ताचे.
या गीताद्वारे त्या स्वर्गीय प्रभूला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान जो काल, आज, युगानुयुग, सदा सर्व काळ आहेच, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मिळो. आमेन. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळणार आहोत आणि विशेष करून आजच्या या रविवारपासून आपण एक जो विषय आहे पवित्र शास्त्रीय कारभारीपण, त्यावर जवळजवळ 8 भागांची मालिका सुरू करणार आहोत. आणि त्यातील पहिल्या भागावर आज आपण विचार करणार आहोत की पवित्र शास्त्रीय कारभारीपण काय आहे, बिब्लिकल स्टीवर्डशिप काय आहे नेमकं. आज आपण त्याची सुरुवात आपण करणार आहोत आणि येणाऱ्या सर्व आठवड्यांमध्ये आपण त्यावर विचार करणार आहोत. कारण ख्रिस्ती विश्वासार या नात्याने आपल्याला ही योग्य रीतीने समजणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्ती जीवन हे फक्त मी आता ख्रिस्ती झालो किंवा मला आता ख्रिस्त समजला, मी त्याला प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे आणि मी काहीच करत नाही माझ्या जीवनामधील, माझ्या कृत्यांमध्ये मी जे काही दैनंदिन करतो त्यामध्ये मला नकोय ख्रिस्त, मला फक्त तारणापुरता ख्रिस्त पाहिजे, त्याच्या पलीकडे ख्रिस्त नकोय. जर असं आहे तर मग ते ख्रिस्ती जीवन नाही. परंतु ज्यावेळेस आपण कारभारीपणाविषयी विचार करतो तर आपल्याला काही ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकणं गरजेचं आहे. आणि विशेष करून आपण या दिवसामध्ये याच विषयावर जवळजवळ 8 जे भाग आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिला जो भाग असणार आहे, जो आज आपण पाहणार आहोत, तो आहे पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचा पाया. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण शिकणार आहोत की पवित्र शास्त्रीय कारभारीपणाबद्दल महान उदाहरण. तिसरं जे आहे ते म्हणजे पवित्र शास्त्रीय कारभारीपण तडजोड करणारे जीवन नाही. चौथा जो भाग आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचे गांभीर्य काय आहे. 5व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पवित्र शास्त्रीय कारभारीपण हे पूर्ण जीवनाबद्दल आहे. 6व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्रीय कारभारीपण सेवा कार्याबद्दल आहे. आणि 7व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र शास्त्रीय कारभारीपण किंवा पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचे ध्येय काय आहे. तर हे आपण जवळजवळ 7 भाग आहेत त्याचे. आणि आपण प्रत्येक रविवारी एक भाग आपण पाहणार आहोत, बारकाईने त्याकडे विचार करणार आहोत. आणि त्यावर विचार करत असताना आपल्या जीवनाकडे देखील आपण पाहणार आहोत, आपलं आत्मपरीक्षण आपण करणार आहोत की आपण ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना आपण कोठे आहोत. आपली अजूनपर्यंत आपण म्हणत आहोत ख्रिस्ती, परंतु आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे आपल्याला त्याकडे पाहण्याची गरज आहे. तर ह्यावेळेस आपण एक संदर्भ त्यासाठी वाचणार आहोत. विशेष करून हे जे 8 भाग आहेत ते मी खास करून पेत्राचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय वचन 1 ते 11 यावर आधारित असणार आहेत. आणि आपण त्यावरच वारंवार प्रत्येक रविवारी विचार करणार आहोत. आणि आज विशेष करून पहिल्या भागाकडे वळत असताना आपण या विषयाचा परिचय पाहणार आहोत. काय आहे कारभारीपण, म्हणजे काय आहे. ज्यावेळेस आपण मूळ ग्रीक जो शब्द आहे कारभारीपणाविषयी मार्गदर्शन करणारा, त्या मूळ ग्रीक शब्दाचा जर अर्थ आपण पाहिला तर त्याचा अर्थ असा होतो व्यवस्थापक किंवा अधीक्षक. घरासंबंधी घर किंवा घरासंबंधी नियम किंवा शास्त्र अशा प्रकारे देखील त्याचा अर्थ होतो. ज्यावेळेस आपण कारभारीपणाबद्दल विचार करतो तर ग्रीकमध्ये एक प्रकारे 2 शब्दाने हा एक शब्द बनलेला आहे. आणि तो शब्द आहे ओइकॉस. हा जो शब्द आहे तो शब्द घराबद्दल मार्गदर्शन करणारा आहे. आणि नोमॉस हा जो शब्द आहे तो नियम किंवा शास्त्राबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. आणि ज्यावेळेस हे दोन्ही शब्द आपण एकत्रित करतो
ओइकोनोमॉस, ज्यावेळेस हा शब्द आपण पाहतो तर या दोन्ही शब्दाचा मिळून जो अर्थ तयार होतो तो अर्थ म्हणजे घराची देखरेख करणारा, कारभारी, व्यवस्थापक, अधीक्षक, निरीक्षण करणारा, काळजी घेणारा, पर्यवेक्षक अशा प्रकारे याचा अर्थ होतो. आणि जुन्या करारामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो, जुन्या कराराच्या काळामध्ये ती प्रथाच होती एक प्रकारे, की जो मोठा मालक किंवा एखादा राजदरबारी काम करणारा जो व्यक्ती असायचा तो काय करायचा, त्याच्या घरामध्ये कारभारी नेमायचा, जेणेकरून तो कारभारी जो आहे तो घराची संपूर्ण काळजी घेऊ शकेल. संपूर्ण त्याच्या आर्थिक कार्य असेल, त्याचं घराच्या इतर जबाबदाऱ्या असतील, जे काही आहे त्या सर्व जबाबदाऱ्या तो पूर्ण करेल. केवळ फक्त त्या जो मालक आहे त्याच्या कुटुंबाला सोडून जे काही आहे घरची जबाबदारी ती संपूर्णपणे तो सुज्ञतेने पूर्ण करी. त्याचं उदाहरण आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतं. उत्पत्ती 39 अध्याय वचन 1 ते 6 मध्ये योसेपाच्या उदाहरणामधून आपल्याला पाहायला भेटतं. आपण ती वचनं ह्यावेळेस वाचूया. कारभारी पण काय आहे त्याचं उदाहरण आपल्याला त्यामधून नक्की समजेल. उत्पत्ती 39 वचन 1 ते 6. इकडे योसेफाला मिस्रात नेले, तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तिथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गार्द्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपली मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरादाराचे कल्याण केले. त्याचे घरदार व शेतीवाडी त्या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाले केले होते, म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. पहा, कारभारीपणाचं फार सुंदर स्पष्टीकरण या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटल. जर आपण बारकाईने कारभारीपणाविषयी जर विचार केला तर या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की योसेफाबद्दल आहे. योसेफाला ज्यावेळेस त्याच्या भावांनी विकून टाकलेलं होतं इश्माएली लोकांना, त्या लोकांनी काय केलं, त्याला पोटिफर नावाचा जो एक अंमलदार होता, गार्द्यांचा जो सरदार होता, त्यांनी विकलं. त्यावेळेस ह्या गोष्टी चालायच्या भयंकर रीतीने. आणि हा जो अंमलदार होता त्याने योसेफाचं जीवन पाहिलं आणि योसेफ ज्या कामाला तो हात घालत असे, जे काम तो करत असे, त्या कामामध्ये त्याला यश मिळत असे हे त्याने बारकाईने हेरलं. कारण त्यावेळेचे ते जे मालक होते ते अशाच लोकांच्या, अशाच व्यक्तीच्या ते शोधात असायचे की ज्याच्या हाताला यश आहे आणि जो व्यक्ती सुज्ञतेने आपण दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेल. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की त्याने योसेफाच्या त्या कार्यांकडे, योसेफाच्या जीवनाकडे त्याने बारकाईने पाहिलेला आहे. आणि तो पाहत आहे की योसेफाच्या जीवनामध्ये, त्याच्या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस यश मिळत आहे आणि तो सुज्ञतेने कशा प्रकारे कार्य करत आहे हे सर्व पाहून त्याने काय केलं बरं, त्याने आपल्या घरावर त्याला कारभारी म्हणून नेमलेला आहे. सगळ्यात अगोदर इथून कारभारीपणाबद्दल पहिलं जे शिकायला भेटतं ते म्हणजे काय बरं, कारभारी हा मालक नाही तर त्याची नेमणूक करण्यात येते. लक्षात घ्या सगळ्यात अगोदर, कारण इथं आपल्याला स्पष्ट शिकायला भेटत आहे की घरचा कारभारी म्हणून नेमले आहे, म्हणजे त्याच्या पलीकडे मालक आहे, कारभाराच्या वरती मालक आहे. आणि ज्यावेळेस आपण इथं पाहतो की कारभाराचं काम काय होतं, तर इथं वचन 4 आपल्याला स्पष्टपणे करत आहे. पहा, पहिलं म्हणजे सेवा करणं. योसेफ त्याची सेवा करू लागला. कशा प्रकारे सेवा करणं, त्यामध्ये सर्वच प्रकार आले. आणि वचन 4 स्पष्ट सांगतं, त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. कोणती सेवा,
कारभाराचं कार्य काय होतं? त्याचं कार्य म्हणजे जे काही जबाबदारी त्याला नेमून दिलेली आहे ती सर्व जबाबदारी विश्वासयोग्यतेने, सुज्ञतेने आणि योग्य रीतीने पूर्ण करणं. आणि ती जबाबदारी फक्त काही काळापुरती, काही कामापुरती किंवा इतके तितके कामं ह्यापुरती नाही, तर इथं सांगितलं की त्याच्या घरावरील आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिलं. एक मालक, त्या काळची ही प्रथा होती की तो मालक काय करायचा की अशा प्रकारचा व्यक्ती तो ढूंढायचा किंवा अशा प्रकारच्या व्यक्तीच्या तो शोधात असायचा की जो योग्य रीतीने, सुज्ञतेने घर चालवू शकेल, घरातील सर्व गोष्टींची तो देखरेख करू शकेल, योग्य रीतीने तो त्याचं कार्य पुढं घेऊन जाऊ शकेल, जेणेकरून हा जो मालक आहे तो त्याला नेमून दिलेली जी जबाबदारी आहे वरची, ती जबाबदारी तो योग्य रीतीने पूर्ण करू शकेल. आणि तेच योसेफाबद्दल घडलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की योसेफाला जे आहे त्या ठिकाणी त्याने नेमलेलं आहे आणि सर्व काही त्याच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि वचन 5 काय सांगतं? त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्त्र्याच्या घरादाराचे कल्याण केले आणि घरदार व शेतीवाडी हे सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. आणि वचन 6 काय सांगतं? त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले. काय होतं काम कारभाराचं? सर्व काही पाहणं, सर्व काही सुज्ञतेने, योग्य रीतीने समजून घेणं. आणि इथं जो कारभारी जो शब्द वापरण्यात आलेला आहे, इथं हिब्रू शब्द वापरण्यात आलेला आहे, ज्याचा अर्थ जो आहे तो अशा प्रकारे आहे की निरीक्षक किंवा पर्यवेक्षक. ज्या प्रकारे बोर्डाचे पेपर असतात आहे ना, आणि बोर्डाचे पेपर असताना त्या ठिकाणी एका व्यक्तीची नेमणूक केली जाते, जेणेकरून तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देतो की कुणी कॉपी करू नये, कुणी चिटिंग करू नये, म्हणून तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे बारकाईने लक्ष देतो. आणि जर कुणी अशा प्रकारे करत असेल तर त्याला तो धमकावतो आणि सर्व प्रकारे तो काय करतो, त्याला ती दिलेली जबाबदारी जी आहे ती बारकाईने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तशा प्रकारे वापरण्यात आलेला हा शब्द आहे हिब्रूमध्ये, ज्याला पॅकॅड अशा प्रकारचा शब्द आहे तो, आणि ज्याचा अर्थ होतो पर्यवेक्षक, काळजी घेणारा, निरीक्षण करणारा, कारभारी. आणि मग आपल्याला ह्याच उत्पत्तीच्या अध्यायामध्ये कारभारीपणाबद्दल शिकायला भेटत आहे. ही पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारे होतं, परंतु ख्रिस्ती जीवनाबद्दल आता आपण इथून पुढे शिकणारच आहोत की ख्रिस्ती कारभारीपण काय आहे, पवित्र शास्त्रीय कारभारीपण काय आहे, हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला योग्य रीतीने समजणं गरजेचं आहे. तर आपण ह्यावेळेस आजच्या या पहिल्या भागाकडे आपण जाणार आहोत. परंतु ज्यावेळेस आपण ही जी वचनं आता वाचलेली आहेत या ठिकाणी तुम्हाला काही शब्द पाहायला भेटतील. त्यामध्ये पहिला जो शब्द आहे तो म्हणजे नेमणूक. कारभाराची नेमणूक होती आहे ना, त्याला नेमलेलं होतं. त्याला मालक म्हटलेलं नाही आहे. त्याला ग्रीकमध्ये ज्यावेळेस आपण मूळ भाषेमध्ये आपण पाहतो त्याला मॅनेजर म्हटलेला आहे. मॅनेजर हा शब्द आहे त्या ठिकाणी. व्यवस्थापक, सर्व योग्य रीतीने व्यवस्था पाहणारा. त्याला अध्यापक देखील म्हटलेला आहे. आणि अध्यापक किंवा व्यवस्थापक हा मालक नसतो, तर मालकाच्या अधीन राहून मालकाने दिलेली जी सेवा, मालकाने दिलेल्या जबाबदाऱ्या आहे त्या तो पूर्ण करणारा असतो. त्यानंतर दुसरा जो शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तो म्हणजे सर्व काही त्याच्या स्वाधीन, कारभाराच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. जसं आपण ते पुढं शिकणारच आहोत. परंतु उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिल्या अध्यायामध्ये, दुसऱ्या अध्यायामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला पाहायला भेटेल की देवाने काय सांगितलं की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मानव घडूया है ना. आणि मग आपण पाहतो की त्याने काय केलं, मनुष्याला घडवलं आणि त्याने काही जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कारभारीपणाबद्दल पाहायला भेटल की देवाने मनुष्याला या भूतलावर ठेवलेला आहे यासाठी की त्यांनी काय करावं म्हणे, सत्ता चालवावी. ते एक काम होतं. सत्ता चालविणं म्हणजे दादागिरी किंवा मालकपण दाखवणं नाही, तर मालकाने दिलेली जी जबाबदारी आहे ती सुज्ञतेने, योग्य रीतीने पूर्ण करणं.
त्याविषयी आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये विचार करणार आहोत, म्हणून मी त्याकडे अधिक जाणार नाही. परंतु आजच्या या सकाळी आजचा जो पहिला भाग आहे आजच्या आपल्या विषयाचा, त्या पहिल्या भागाकडे आपण वळूया. तो पहिला भाग म्हणजे पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचा पाया, आणि विशेष करून पेत्राचं पहिलं पत्र, त्याकडे पुन्हा एक वार आपण आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. पेत्राचं पहिलं पत्र, त्याचा 4था अध्याय वचन 10 आणि 11 मधून आज आपण विशेष करून पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचा पाया याबद्दल विचार करणार आहोत. यस. प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत अशी करावी, यासाठी की सर्व गोष्टीत देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचेच आहेत. आमेन. आमेन. खूप सुंदर ही वचनं आहेत. ज्यावेळेस आपण कारभारीपणाचा पाया याविषयी आपण पाहत आहोत, तर आपल्याला ही जी 2 वचनं आहेत त्या ठिकाणी जवळजवळ देव हा जो शब्द आहे, देव आणि ख्रिस्त, बारकाने आपण पाहतो तर कमीत कमी 3 वेळेस मराठीमध्ये देव हा शब्द वापरलेला आहे. आणि त्याच्या समोर अशा प्रकारे वापरलेला आहे की देवाच्या नानाविध, देवाची वचने, देवाने दिलेल्या शक्तीने. ज्यावेळेस तुम्ही ह्या शब्दांवर विचार करता बारकाईने, तर तुम्हाला हे बारकाईने लक्षात येईल की कारभारीपणाचा पाया हा कोणत्या माणसामध्ये अवलंबून नाही. कारण अगोदरच आपण पाहिलेलं आहे की कारभारी हा मालक नव्हता, तर त्याला नेमून देण्यात यायचं. आणि ज्यावेळेस आपण बिब्लिकली पवित्र शास्त्रीय रीतीने कारभारीपणाबद्दल विचार करतो, तर कारभारीपणाचा जो पाया आहे खुद्द देवामध्ये आहे. आणि विशेष करून या सकाळच्या वेळेस आपण त्या कारभारीपणाचा पाया पाळत असताना आपण विशेष करून 4 महत्त्वाची सत्य या सकाळी आपण पाहणार आहोत. कमीत कमी 3 ते 4 आपण सत्य या सकाळी आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिलं सत्य जे आहे की पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचा पाया खुद्द देवामध्ये आहे. तर मग हा देव कोण आहे, तो कसा आहे, त्याच्याविषयी आपल्याला वचन 10 ज्यावेळेस आपण वाचतो तिथं आपल्याला काय पाहायला भेटतं बरं. देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. देवाच्या नानाविध कृपा, देवाची नानाविध कृपा हे कशाबद्दल शिकवलं जात आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या कृपेविषयी विचार करतो, तर पवित्र शास्त्र एकाच कृपेबद्दल मार्गदर्शन करत आहे. सर्वसाधारण किंवा दुसरी कोणती नाही, तर ती कृपा अनिवार्य जी तारणदायी आहे. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी नानाविध कृपेबद्दल विचार केला जात आहे, तर या ठिकाणी विशेष करून सेवकांबद्दल विचार केला जात आहे. निवडलेले आहेत, तारणाकरिता विश्वासणारे आहेत, परंतु त्यांना देवबाप त्याच्या कार्याकरिता, त्याच्या त्या अनमोल सेवेकरिता काही तो कृपादान देत आहेत. जसं सुवार्ता प्रसार करणं, सुवार्तिकाचं कार्य आहे ना, तर शिक्षक पाळक आहे. पहिल्या शतकामध्ये प्रेषित, आणि त्या अगोदरच्या काळामध्ये पहिल्या शतकापर्यंत संदेष्टे. तर हे सर्व जे कार्य आहे ते देवाने नेमून दिलेले होते. तर त्याच्या लेकरांना त्याच्या इच्छेनुसार तो देतो. हे त्याच्या नानाविध कृपेचे कार्य आहे. त्यामधील सगळ्यात पहिलं कार्य ज्यावेळेस आपण पाहतो, तर उत्पत्ती 1 आपल्याला सांगतं, ते म्हणजे प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देव काय आहे, सार्वकालिकतेमध्ये तो सार्वभौम प्रभू आहे. आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता देव आहे.
सगळ्यात अगोदर जे पहिलं सत्य आज आपण पाहत आहोत की कारभारीपणाचा पाया जर आपल्याला समजून घ्यायचा आहे तर आपल्याला त्या जिवंत देवाबद्दल योग्य रीतीने समजणं गरजेचं आहे की तो देव कसा आहे. तो जो देव आहे तो कसा आहे बरं. तो देव निर्माण करता आणि सर्वस्वाचा सर्वाधिकारी प्रभू आहे, ज्याच्याविषयी स्तोत्र 24 आणि वचन 1 काय सांगतंय. स्तोत्र 24 आणि वचन 1 आपण पाहूया. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण वचन 2 काय सांगत आहे. का बरं त्याचा आहे. कारण त्याने सागरावर तिचा पाया घातला आणि त्याने जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. हे वचन काय सांगत आहे की का बरं सर्व काही त्याचा आहे. कारण तो अखिल विश्वाचा सर्वस्वाचा निर्माण करता देव आहे. तो सार्वभौम निर्माण करता आहे. तो फक्त सर्वसाधारण निर्माण करता नाही. ज्या प्रकारे मनुष्य टेबल बनवतो तर त्याला टेबल बनवण्यासाठी तो असा आपोआप येत नाही की आता टेबल बनव, आहे का नाही. किंवा खुर्ची बनायचं तर तो असं चुटकी वाजवतो आणि लगेच होईल नाही. मनुष्याला अगोदर जे निर्मित आहे त्या निर्मित वस्तूपासूनच तो काहीतरी बनवू शकतो. परंतु देव असा निर्माण करताय, तो असा सार्वभौम निर्माण करता आहे की ज्याला कशाचीच गरज नाही. आणि उत्पत्ती 1:1 मध्ये एक शब्द वापरण्यात आलेला आहे जो मूळ ग्रीक भाषेमध्ये आहे, त्याला एक्स निहिलो म्हणतात, ज्याचा अर्थ असा होतो की शून्यातून निर्माण करणं. आणि ते केवळ देव करू शकतो. तो सार्वभौम सर्वाधिकारी निर्माण करता देव आहे. आणि म्हणून हा कारभारीपणाचा पाया आहे की तो निर्माण करता देव त्याने त्याच्या निर्माण केलेल्या त्या निर्मितीवर, त्याच्या निर्मितीमधून कुणाला तरी नेमून ठेवलेला आहे, मानवाला. आणि त्याच्याबद्दलच ते वचन मार्गदर्शन करत आहे. नक्कीच पेत्राचं पहिलं पत्र ज्यावेळेस आपण पाहतो त्या ठिकाणचा जो संदर्भ आहे तो सेवकांबद्दल आहे. परंतु आपण सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल आणि विशेष करून सर्व लोकांबद्दल विचार करत आहोत की देव सार्वभौम निर्माण करता आहे. तो कारभारीपणाचा मुख्य पाया त्याच्यामध्ये आहे. आणि हा पहिलं सत्य आहे. पहिलं सत्य हेच आहे की देव निर्माण करता आहे. जर आपल्याला कारभारीपणाचा पाया जर पाहायचा आहे तर आपल्याला त्या निर्माणकर्त्याकडे जाणं गरजेचं आहे. त्या निर्माणकर्त्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे की तो निर्माणकर्ता सार्वभौम आहे. तो निर्माणकर्ता हा बदलणारा नाही आहे. तो निर्माणकर्ता न्यायी आहे. तो निर्माणकर्ता पवित्र आहे. तो निर्माणकर्ता तारणारा आहे. ज्याने ही सृष्टी आणि सर्व काही निर्माण केलं आणि त्याने तसंच ते सोडलेलं नाही, तर ते तो त्याच्या सार्वभौम योजनेने तो चालवत आहे, तो जतन करता आहे. तो अभिवचन आणि त्याचा करार जपणारा प्रभू आहे. आणि म्हणूनच आपण या ठिकाणी जिवंत आहोत. त्यानंतर दुसरं सत्य आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला कारभारीपणाचा पाया समजून घ्यायचा आहे तर देवाबद्दल. आणि ते दुसरं सत्य म्हणजे देव हा सर्व समृद्धी आणि बळाचा मूलाधार किंवा स्रोत किंवा उगम आहे. सर्व समृद्धी, ज्यावेळेस आपण समृद्धीबद्दल विचार करतो, ऐश्वर्याबद्दल विचार करतो, तर ते ऐश्वर्य समृद्धी जी आहे ती देवाची महानता प्रगट करणारी आहे. आणि खास करून समृद्धी हा जो शब्द मी वापरत आहे तो खास करून मनुष्याच्या जीवनाबद्दल विचार करणारा आहे. बळ हा शब्दसुद्धा मनुष्याच्या जीवनाबद्दल विचार करण्यास भाग पाडणारा तो शब्द आहे. पुन्हा आपण पेत्राकडे येत असताना त्या ठिकाणी एक शब्द वापरण्यात आलेला आहे बघा. पेत्राचं पहिलं पत्र आणि वचन 11 त्याच्या दुसऱ्या भागामध्ये काय सांगितलं बरं. देवाने दिलेल्या शक्तीने, अशा प्रकारे शब्द वापरलेला आहे. भाषण करणाऱ्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने, बघा, सेवा करत असलेल्याने देवाने दिलेल्या शक्तीने आपण करत आहोत.
अशी करावी. आता पुष्कळ वेळेस आपण म्हणतो की काय होतंय, सगळं आपोआप होतं आहे ना, मी गहू पेरतो आणि ते उगवून येतं आणि मग त्याला फळ येतं आणि मग मी खातो आणि मग हे सगळं काही माझ्या हातात आहे. परंतु नाही, त्यासाठी उत्तम असं वातावरण देणारा तो आहे, त्यासाठी उत्तम पाणी देणारा तो आहे, त्या गव्हाला वाढवणारा तो आहे आणि ते गहू जे आहे त्यापासून फळ आणणारा देखील तोच आहे. आणि जर आपण पाहिलं की जर ते पीक आलेलं आहे आणि त्यावर जर गारा पडल्या तर ते पीक नष्ट होऊन जातं, म्हणून ते माझ्यावर अवलंबून नाही आहे. तर यामध्ये देव कार्य करणारा आहे, समृद्धी त्याची आहे, सामर्थ्य त्याचं आहे, सर्व गौरव त्यालाच आणि त्यालाच आहे. म्हणून आपण ज्यावेळेस त्याच्या समृद्धीबद्दल आणि बळाबद्दल विचार करतो, आपण देव हा सर्व समृद्धी आणि बळाचा मूलाधार किंवा उगम आहे याच्याबद्दल ज्यावेळेस आपण विचार करतो, तर आपल्याला प्रेषितांची कृत्ये 17वा अध्याय आणि वचन 25 कडे जाणं गरजेचं आहे. प्रेषित 17 आणि वचन 25 काय सांगते बघा. आणि त्याला काही उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही, कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. मी सकाळी उठतो, मला असं वाटतं की अरे कोंबडा हरवला, अरे मी मोबाईलमध्ये काहीतरी लावलेला होता आवाज आहे ना, अलार्म, तो वाजला आणि म्हणून मी जागा झालो. मी रात्री झोपतो तर मी माझ्या बळावर झोपतो आणि सकाळी उठतो तर माझ्या बळावर उठतो. नाही, माझा प्रत्येक क्षण त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. मी जो प्रत्येक क्षणी श्वास घेतो तो प्रत्येक श्वास त्याच्या हातामध्ये आहे. मी चालत आहे, मी बोलत आहे, तुमच्या समोर उभा आहे, प्रत्येक गोष्ट त्याच्या हातामध्ये आहे. कारण सर्व समृद्धी आणि सर्व बळाचा मूलाधार आणि उगम तो आहे. कारण प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय वचन 25 फार सुंदर रीतीने मार्गदर्शन करत आहे. पौल अथेन येथील लोकांना मार्गदर्शन करत आहे. कारण त्या ठिकाणचे लोक जे होते त्यांनी काय केलेलं होतं बरं, अशा पाट्या लावलेल्या होत्या आणि त्या प्रत्येक पाट्यावर काही ना काही लिहिलेलं होतं. परंतु एक अशी पाटी होती ज्या ठिकाणी त्यांनी असं लिहिलं होतं की आज्ञा देवाला. आणि पौलाने ती पाटी पाहिली आणि त्याकडे पाहून पाऊल त्यांना खऱ्या देवाची ओळख करून देत आहे की जिवंत आणि खरा देव कसा आहे. तो या निर्जीवांपैकी नाही, तो निर्जीव नाही, तर तोच जीवन प्राण आणि सर्व काही देणारा आहे. तुम्ही आज जिवंत आहात, तुमचा प्रत्येक श्वास त्याच्या हातामध्ये आहे. तो तुम्हाला बळ देणारा आहे, तो तुम्हाला जीवन देणारा प्रभू आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही याकोबाचं पत्र 1 अध्याय आणि वचन 17 पाहता, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काही गोष्ट पाहायला भेटेल. ते म्हणजे का बरं, प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. काय प्रत्येक उत्तम देणगी? सगळ्यात पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण विचार करतो की अरे एक धूळ माती जी आहे तिचा उपयोग काय होतो बरं, तुडवण्यासाठीच होतो आहे ना. आणि त्या धूळ मातीपासून देवबाप जीवधारी प्राण्याला उत्पन्न करत आहे, मानवाला उत्पन्न करत आहे. सगळ्यात महान हे कार्य आहे. आणि फक्त तेवढंच नाही, तर हा जो मनुष्य जो आहे तो धुळीतून निघालेला, त्याला धुळीपासून बनवलेलं, तो त्याच्या कृत्याने पुन्हा धूळ झालेला आहे. आणि त्या स्थितीमध्ये असताना सुद्धा तो देव त्याच्या सार्वभौम योजनेने, जी त्याची योजना सार्वकालिकतेमध्ये त्याने केलेली आहे, त्याने त्याच्या महान त्या निवडीने जगाच्या स्थापनेपूर्वी या धूळ झालेल्या माणसांमधून काहींना वाचवण्याकरिता पुन्हा एक वाद त्या महान निर्माणकर्त्या प्रभूला या भूतलावर पाठवलं, त्याच्या प्रिय पुत्राला या भूतलावर पाठवलं. त्याने आपल्याकरिता त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो मृत्यू पावला आणि 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आज तो स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान आहे. तो महान तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे पुन्हा ही जी माणूस ज्याला धुळीपासून घडवलं, तो त्याच्या स्वतःच्या कृत्याने देवाच्या विरुद्ध केलेल्या त्या पापाच्या स्थितीने तो धूळ झालेला आहे. त्या धुळीतून तो पुन्हा ख्रिस्तामध्ये जिवंत करत आहे.
आणि पुन्हा तो त्याला आपल्या जवळ घेत आहे. ही किती महान आहे. ही समृद्धी ते जिवंत देवापासून आहे. आणि म्हणूनच इथं काय सांगितलं, प्रत्येक उत्तम देणगी, प्रत्येक पूर्ण दान वरून आहे. पूर्णपणे मनुष्याच्या जीवनातील कार्य देवापासून आहे सर्व काही, कारण तो समृद्धी आणि बळाचा तो मूलाधार आहे, तो उगम आहे. तिसरं जे सत्य आहे ते सत्य म्हणजे तिसरं म्हणजे की देव हा महान राजा आणि सार्वभौम सर्वाधिकारी प्रभू आहे. त्याच्याविषयी आपण पुन्हा ज्यावेळेस आपण 1 पेत्र 4 अध्याय आणि वचन 10 कडे पाहतो, त्या ठिकाणी पाहत असताना तुम्हाला अशा प्रकारे शब्द पाहायला भेटेल की प्रत्येक कृपादान त्या देवापासून मिळालेले आहे. बघा इथं काय सांगितलं, प्रत्येक जसे कृपादान मिळाले आहे, हा जो शब्द आहे मिळाले आहे, विशेष करून त्यावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. मिळाले आहे. कृपादान हे माझ्या मुळामध्ये नव्हतं, माझ्या अंतर्भूत नव्हतं, किंवा मी ते मिळवलेले नाही, तर ते मिळालेले आहे. देवाच्या कृपेने आहे, देवाच्या दयेने आहे. ज्याच्यावर त्याची मर्जी झाली, ज्यांना त्याने आगाऊच नेमलेला आहे, अशांना त्याने त्याच्या प्रिय पुत्राच्या ठाई ते दिलेलं आहे. आणि सगळ्यात महान म्हणजे ते अतिमौल्यवान तारण. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी मिळाले आहे किंवा याविषयी आपण विचार करतो, त्याचसोबत वचन 11 मध्ये तुम्हाला या प्रकारचे शब्द पाहायला भेटतील शेवटच्या भागामध्ये, की सर्व गोष्टी देवाचं गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा. गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहे. विशेष करून या कृपादानामधील जो मध्यस्थ आहे तो ख्रिस्त आहे. ख्रिस्ताद्वारे त्याने ते कृपादान आपल्यामध्ये केलेलं आहे. विशेष करून मी पुन्हा वारंवार तुम्हाला हे सांगत आहे की हा संदर्भ सेवकांबद्दल बोलला जात आहे, परंतु आपण या ठिकाणी ज्यावेळेस विचार करत आहोत की कारभारीपणाचा पाया ज्यावेळेस आपण विचार करत आहोत, तर आपण विविध संदर्भ घेऊन आपण त्याचा विचार करत आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण विचार करत असताना की सर्व गोष्टी देवाचे गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावे. ख्रिस्ताने त्या स्वर्गीय पित्याचं गौरव प्रगट केलं आणि ख्रिस्ताठाई आपण त्या स्वर्गीय पित्याचं गौरव करू शकतो. आणि मग इथं 2 शब्द वापरलेले आहेत, एक म्हणजे गौरव आणि पराक्रम. गौरव आणि पराक्रम हे 2 शब्द राजासाठी वापरण्यात यायचे. जगातील राजा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर जगातील राजांसाठी शोभणारे हे शब्द नाही आहेत, कारण जगातील राजा हा फक्त काही मर्यादा असलेला आहे. जसा एक असा राजा होता जो पूर्ण जग जिंकायला निघालेला होता आणि जगाचा एक कोपरा देखील जिंकून झाला नाही, आणि छोटासा ताप त्याला आला आणि त्याला काय झालं बरं, हे जग सोडावं लागलं. मग हा राजा पण पराक्रमीच होता ना तो, परंतु त्या ठिकाणी पराक्रम आणि गौरव हा शब्द जगातील कोणत्याच राजाला लागू होऊ शकत नाही. हा शब्द केवळ त्या सार्वभौम राजाला लागू होतो, आणि तो सार्वभौम राजा जो स्वर्गामध्ये सर्वश्रेष्ठतेमध्ये विराजमान आहे, तो महान राजा जो सार्वकालिकतेमध्ये आहे, त्याने ते राजपद, तो सर्व अधिकार आपल्या प्रिय पुत्राला दिलेला आहे, जो त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याचं राज्य आज त्याच्या मंडळीद्वारे स्थापित झालेलं आहे. ते वाढत आहे आणि एक दिवस ते राज्य भौतिक रीतीने आपल्याला पाहायला भेटेल, ज्या राज्यामध्ये कसल्याही प्रकारची दुष्टता, वाईट घाणेरड्या गोष्टी नसणार, तर केवळ तो राजा, त्याचं वैभवी राज्य, त्याचं पावित्र्य आणि केवळ त्याचं गौरव असेल. तर ज्यावेळेस इथं गौरव आणि पराक्रमाबद्दल विचार केला जात आहे, तर हे दोन्ही शब्द महान सार्वभौम राजाबद्दल विचार करत आहेत. आणि अशाच प्रकारचे शब्द आपल्याला मत्ते शुभवर्तमान 28 अध्याय आणि वचन 18 मध्ये पाहायला भेटतं, ज्या ठिकाणी ख्रिस्त त्याच्या स्वर्गारोहणापूर्वी शिष्यांना मार्गदर्शन करत आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. सर्व अधिकार ख्रिस्त त्याचं सर्वाधिकारी पण प्रगट करत आहे. तो सर्वाधिकारी राजा आहे.
तो मंडळीचा राजा आहे. फक्त मंडळीचाच नाही तर सर्व जीवधारी प्राण्यांचा तो राजा आहे. तो सार्वभौम प्रभू आहे. आणि मग ख्रिस्ताबद्दल देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रीय कारभारीपणाचा पाया ज्यावेळेस आपण विचार करतो या तिन्ही सत्यामधून पाहत असताना तर आपल्याला पाहायला भेटत आहे की खुद्द देवामध्ये तो आहे. हा देव कसा आहे? तो सार्वभौम निर्माण करता आहे. त्याने काय निर्माण केलं? सर्व काही निर्माण केलं. कसं? एक्स निहिलो, शून्यातून त्याने निर्माण केलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की तो धुळीतून मनुष्याला त्याने उभं केलं. आणि हा जो मनुष्य आहे त्याच्या कृत्यानं पुन्हा तो धूळ झालेला आहे. त्या धुळीतून त्याने पुन्हा ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे त्याला जीवनदान दिलेलं आहे. त्याच्या सार्वभौम योजनेने ही महान सुवार्ता आहे. आणि ज्यावेळेस आपण आणखी समोर जातो तर मग हा जो राजा आहे तो कसा आहे? सर्व समृद्धीने भरलेला, तो त्या सर्व समृद्धी आणि बळाचा मूलाधार आहे, उगम आहे. हा राजा सार्वभौम आहे, सर्वाधिकारी प्रभू आहे. आणि ज्यावेळेस आपण राजाबद्दल विचार करतो तर हा सर्वस्वाचा स्रोत आहे, तो जीवनाचा उगम आहे. आणि म्हणून आपण मेलेले नाहीत, आपण मृत नाही, तर आपण ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत. मग कारभारीपण ज्यावेळेस आपण या विषयाकडे येतो तर कारभारीपण हा विषय मालकाबद्दल मार्गदर्शन करणारा नाही तर कामगाराबद्दल मार्गदर्शन करणारा आहे. ज्याला त्या सार्वभौम सर्वश्रेष्ठ ज्याने सर्व काही पुरवलेलं आहे अशा त्या मालकाच्या अधीन राहून काम करणं हे आहे. कारण योसेफ जो होता तो त्या ठिकाणी मालक नव्हता. लक्षात घ्या, त्याला गुलाम म्हणून विकण्यात आलेलं होतं. त्या पोटिफराला देखील तो गुलाम म्हणूनच विकण्यात आलेला होता. आणि त्या गुलामामधून त्या गुलामाला त्याने आपल्या घरची देखरेख करण्यासाठी ठेवलेला आहे. आणि जर गुलामाला जर घरची देखरेख ठेवण्यासाठी जर ठेवलेला आहे तर तो मालक कधीच होणार नाही, तो कामगार आहे. तर कारभारीपण हा विषय जर आपल्याला समजायचा आहे तर आपल्याला ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की मालक मालकाच्या जागेवर आहे, गुलाम गुलामाच्या जागेवर आहे. गुलामाने मालकाच्या अधीन असावं, त्याने मालक व्हायला पाहू नये. आणि म्हणूनच कारभारीपण म्हणजे मालक नाही आहे, मालक होणं नाही. कारभारीपण म्हणजे सत्ताधारी नाही, सत्ता करणारा नाही आहे. कारभारीपण म्हणजे अज्ञानाने कार्य करणारा तो व्यक्ती नाही आहे. कारभारीपण म्हणजे अव्यवस्था लावणे नाही, तर कारभारीपण म्हणजे धन्याने नेमून दिलेली जी सर्व जबाबदारी आहे ती सुज्ञतेने विश्वासयोग्यतेने पूर्ण करणारा. आणि हे सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल आहे देवाचे प्रिय लेकरांनो. मग आपल्याला त्या सुवार्थेची आठवण करणं गरजेचं आहे. आपणही एकेकाळी त्या पापाचे गुलाम होतो. त्या पापामध्ये इतके आपण फसलेलो होतो की आपण त्या जिवंत देवासमोर उभंच राहण्याच्या लायक नव्हतो. आणि बघा, आपल्याकरिता त्या तारणाऱ्या प्रभूने ती महान किंमत त्या वधस्तंभावर मोजली. तो ख्रिस्त आपल्याकरिता त्या वधस्तंभावर बलिदान झाला, तो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, यासाठी की आपण आता त्या पापाच्या गुलामीत राहू नये, तर आपण त्या ख्रिस्ताचे सहवारीस व्हावे, आपण त्या सुवार्थेचे गुलाम व्हावे, आपण त्या ख्रिस्ताच्या अधीन व्हावं. आणि म्हणून ख्रिस्त हा आपला मालक आहे, ख्रिस्त हा आपला धनी आहे. आणि म्हणून सर्व विश्वासणाऱ्या नात्याने हे कारभारीपण प्रत्येकाच्या वाट्याला देण्यात आलेलं आहे. आणि मग कारभारीपण ज्यावेळेस आपण विचार करतो तर मग प्रत्येक विश्वासणाऱ्यांची जबाबदारी आहे की जे काही कार्य तुम्ही कराल ते देवाच्या गौरवासाठी करा, देवाच्या महिमेकरिता करा, त्यालाच सन्मान त्याद्वारे मिळो, त्याद्वारे आदर त्याला मिळो. तर मग या विषयाच्या शेवटी येत असताना आपल्याला आपला स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की मी कुठे आहे, मी इतक्या वर्षाचा ख्रिस्ती म्हणवणारा आहे, मी इतकं कार्य करत आहे, काय माझ्या कार्यामध्ये मी देवाचा गौरव करतो का? प्रत्येक स्थितीमध्ये मला देवाने माझ्या आयुष्यामध्ये इतके वर्ष, इतके मिनिट, इतके सेकंद दिलेले आहे, त्यामध्ये मला देवाने या कंपनीमध्ये ठेवलेलं होतं, मला देवाने घरचं कार्य पाहण्यासाठी ठेवलेलं होतं, किंवा मला देवाने जे काही नेमून दिलेलं आहे, मी जे काही करत आहे, काय मी त्या स्थितीमध्ये तो जो महान मालक आहे त्याचा गौरव करत आहे का? मग ते काम कोणतंही असू द्या देवाचे प्रिय लेकरांनो, मी जर
बाथरूम धुत आहे, ते सुद्धा करत असताना माझ्या मनातील विचार किंवा माझ्या मनातील योजना हे प्रकट करतात की माझं कारभारीपण काय आहे. मी घरातील काम करत आहे किंवा मी कामासाठी बाहेर जात आहे, मी जे काही करत आहे त्या स्थितीमध्ये माझ्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत, मी देवाबद्दल काय विचार करतो का मी प्रत्येक क्षणी कुरकुर करणारा आहे. आज मी चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आहे म्हणून मी देवाला तेवढ्यापुरता आनंदाने गौरव देतो, आणि ज्यावेळेस माझ्यावर वाईट स्थिती येते त्यावेळेस माझे विचार काय आहेत. कारभारीपण लक्षात घ्या, ज्या प्रकारे तो गुलाम आणि मालक त्यांचं नातं आहे त्या प्रकारे जरी असलं तरी देवाने त्या प्रकारे नातं आपलं ठेवलेलं नाही, तर तो ख्रिस्तामध्ये त्याची लेकरं म्हणून आपल्याकडे पाहत आहे. तर ख्रिस्ती कारभारीपण, पवित्र शास्त्रीय कारभारीपण योग्य रीतीने समजून घ्या देवाचे प्रिय लेकरांनो. आणि या विषयाच्या शेवटी येत असताना मग आपल्यासाठी लागूकरण हेच आहे की मग आपल्याला योग्य कारभारीपण शिकायचं आहे, तर देवाच्या अधीन व्हा, देवाच्या वचनाच्या अधीन व्हा, विश्वासयोग्यतेने आणि सुज्ञतेने सर्व कार्यामध्ये तत्पर असा, आणि जे काही तुम्ही कराल ते केवळ देवाच्या गौरवासाठी करा. देव तुम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करू. आणि हा आपला पहिला भाग आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कारभारीपणाबद्दलचे आणखी भाग पाहणार आहोत. देव तुम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो. असं आपण एक गीत गाऊया पुन्हा एक वार. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. या गीताद्वारे देखील आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि मग शेवटची आपण प्रार्थना करणार आहोत. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी माझ नित्य राहू दे. माझ जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावणी. माझ घेईन तव कृषी प्रभु घेई ओढणी. तव सेवेला क्षम व्हावेसे करे ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा स्थिर व्हावे आशेने. माझ जोडी प्रभु तुझसी तव कृसा दावणी. माझ घेईन तव कृषी प्रभु घेई ओढणी. क्षणभरी तुझ जवळी
म्हणूनच यावेळेस आपण शेवटची प्रार्थना करू. त्या पवित्र स्वर्गीय प्रभूच्या हाती आपण पुढे प्रार्थना करूया आपण. स्वर्गीय देव बापा, आम्ही या सुंदर सकाळी तुझं जय जयकार करतो. तुझ्या पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो देव बापा, कारण तू स्तुतीस अत्यंत देव आहेस. तू भयस योग्य आमचा प्रभू आहे. तुला किती गौरव द्यावं देव बापा तेवढं थोडंच आहे. प्रभू, आजच्या सुंदर सकाळी पवित्र बापा तुझं गुणगौरव करण्याची संधी तो आमच्यासारख्या अपात्र लोकांना दिलीस, याबद्दल तुझे उपकार स्तुती. आजच्या या प्रभुवारी, आजच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी देवबापा तुझी मंडळी, ख्रिस्ताची मंडळी या नात्याने आम्ही सर्वजण एकत्रित आलो असताना प्रभू आम्ही आठवण करतो ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाची. देवबापा, ज्याद्वारे प्रभू आम्ही तुझी लेकरं आहोत, तुझी मंडळी आहोत, कारण ख्रिस्ताने आमच्याकरिता स्वतःचा प्राण दिलेला आहे आणि देवबापा आम्हाला त्याने त्याचं जीवन दिलेलं आहे. म्हणून प्रभू आमचा प्राण आणि आमचा जीव ख्रिस्त आहे. देवबापा, आमच्या आत्मिक श्वास ख्रिस्त आहे. देवबापा, आम्ही त्याच्या अधीन आणि तुझ्या अधीन होतो. यावेळेस तुला धन्यवाद देतो सर्व तुझ्या अद्भुत कृत्यांबद्दल. पवित्र बापा, कारभारीपणाबद्दल जी मालिका आजपासून सुरू झालेली आहे आणि देवबापा आज आम्ही जो पहिला भाग ज्यामध्ये प्रभू आम्ही विचार केलेला आहे की कारभारीपणाचा पाया काय आहे. होय प्रभू, तो खुद्द तुझ्यामध्ये आहे. देवबापा, तुझी महानपण, तुझं महान सार्वभौमत्व आज तुझ्या वचनामधून तो आम्हाला दाखविलंस, ह्याबद्दल तुझे उपकार मानतो. येणाऱ्या सर्व आठवड्यामध्ये देवबापा कारभारीपणाबद्दल आम्ही शिकत असताना आमचे नेत्र तू उघड देवबापा, आणि देवबापा खरं ख्रिस्तीत्व आम्हाला तू शिकव. देवबापा, आमची तुझ्या कृपेत ज्ञानात वाढ हो दे. देवबापा, आम्ही जसे जसे वाढू तसे तसे फक्त शरीरानेच, फक्त देवबापा आमच्या भौतिक बुद्धीने किंवा फक्त आमच्या तर्क वितर्काने वाढू नये, तर देवबापा तुझ्या ज्ञानाने, तुझ्या वचनाने, ख्रिस्ताच्या ज्ञानाने, ख्रिस्ताच्या कृपेत प्रभू आम्ही वाढावं, यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. प्रभू, आमचे नेत्र केवळ तुझ्याकडे, तुझ्या प्रियपुत्राकडे लागू दे देवबापा. देवबापा, आमच्याकडे जर दुष्टाईकडे वाटचाल करण्यासाठी नेत असलेले विचार असतील तर प्रभू ते विचार आमच्यातून तू दूर घालीव. देवबापा, आमच्या ठाई प्रभू तुला आवडणारं असं मन आणि विचार देवबापा तुझ्या वचनाद्वारे तू उत्पन्न कर. आणि पवित्र देवबापा, आमचं जीवन केवळ तुला ग्रहणीय योग्य आणि तुला महिमा देणारा असू दे. सर्व गौरव आम्ही तुला देतो देवबापा. जे तुझे प्रिय लेकरं या ठिकाणी एकत्रित आहेत ऑनलाईन रीतीने देवबापा, वेगवेगळ्या ठिकाणी विविध भागामध्ये तुझे प्रिय लेकरं घरी असताना देखील देवबापा तुझं वचन ऐकत आहेत. प्रभू, आज आम्ही विनंती करतो, याद्वारे आम्हा प्रत्येकाचे आत्मिक नेत्र तू उघड. तुझी महानता, तुझ्या प्रियपुत्राची महानता आणि आमची लायकी तो आम्हाला दाखव. अधिक नम्र तुझ्या वचना ठाई तो आम्हाला कर. सर्व आदर आणि महिमा तुला देतो देवबापा. जे कार्य विविध भागामध्ये चालू आहे, विविध माध्यमांद्वारे तुझी सेवा चालू आहे, सर्व तो आशीर्वादित कर. ज्या ठिकाणी तुझ्या प्रिय लेकरांचा छळ चालू आहे देवबापा, त्या तुझ्या प्रिय लेकरांची आठवण करतो देवबापा. प्रभू, मानव म्हणून आम्हाला जरी वाईट वाटत असलं तरी प्रभू आम्ही हे जाणतो की तू सर्वश्रेष्ठ न्यायाधीश जो वरती बसलेला आहे आणि जो बापा सर्व गोष्टीवर नियंत्रण करता आहे देवबापा, त्या तुझ्या प्रिय लेकरांना तू सावर, तुझी कृपा तू त्यांना पुरव. आणि देवबापा, असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतील तर प्रभू त्यासाठी आमची मनं आणि अंतःकरण तयार कर. सर्व गौरव आम्ही तुला देतो बापा. विनंती करतो, जीजस सेव्ज मिशन चर्च नेवासा भाटा आणि विविध माध्यमांद्वारे जीजस सेव्ज मिशनद्वारे जे कार्य सुरू आहे ते तो आशीर्वादित कर देवबापा. इतरही ज्या संस्था कार्यरत आहेत त्या सर्वांबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. इमॅन्युएल बायबल स्कूलसाठीचा जो हॉल बांधणी सुरू आहे त्यासाठी देखील प्रभू तुझी कृपा तू पुरवत आहेस, याबद्दल तुझे उपकार मानतो प्रिय देवबापा. पवित्र बापा, ज्या तुझ्या प्रिय लेकरांनी मदती केली आणि जे मदती करत आहेत त्या सर्वांना तो आशीर्वादित कर. सर्व आदर आम्ही महिमा तुला देतो पित्या. सर्व गौरव तुला मिळू दे. जे सर्व या ठिकाणी आहेत सर्वांना तो आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी कृपा, स्वर्गीय पित्या तुझं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सुख सहभागिता प्रभू आम्हा प्रत्येकासोबत, तुझ्या प्रत्येक विश्वासणाऱ्या लोकांसोबत मागतो आणि प्रार्थना प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. आमेन. पुन्हा एक वार सगळ्यांना सलाम. देव आपणा सर्वांना आशीर्वादित करो. सलाम.